चंद्रपूर जिल्ह्यातल्या एकूण 10 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीचा निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील भाजपमधला अंतर्गत वाद आता उफाळून आल्याचं दिसतंय। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपचा दारुण पराभव जिल्ह्यामध्ये केलेला आहे। जिल्ह्यात 11 पैकी 7 नगर परिषदांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय, तर भाजपला 2, शिवसेनेला 1 आणि अपक्षांना 1 असा विजय मिळालाय। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भाजपच्या 5 आमदारांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसतोय आणि भाजप बॅकफुटवर आल्याचं दिसतंय। भाजपचा गड काँग्रेसने जिंकला। जिल्ह्यात 5 आमदार असूनही भाजपचा पराभव। माझी शक्ती पक्षानेच हिरावली, मुनगंटीवार यांची खदखद। मुनगंटीवार यांच्याकडून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा। चंद्रपूरमधील विजयाने काँग्रेसचे बळ वाढले। वाघ अजून जिवंत आहे, विजयानंतर वडट्टीवार यांची डरकाळी। चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला अपयशाचा सामना करावा लागलाय। या दारुण पराभवावर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे। काँग्रेसने वडट्टीवार यांना बळ दिले आणि आपल्या पक्षाने आपली शक्ती हिरावून घेतली असं गंभीर विधान करत मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। पक्षानं गटबाजीला पोषक वातावरण तयार केलं। शनी शिंगणापूरनंतर आमचा एकमेव पक्ष असेल जिथे दरवाजे सतत उघडे असतात, अशा शब्दात पक्षात टीका करत पक्षात बाहेरून येणाऱ्यांवर आणि पक्षाच्या धोरणावरही जोरदार प्रहार केलाय। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही। चंद्रपूर जिल्ह्यात 11 पैकी 9 नगर परिषदा भाजपाच्या हातून निसटल्या। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4ही जिल्ह्यातून कुणालाही मंत्री केलं नाही, यावर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही आमच्या पराभवाचं चिंतन करू असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल। काँग्रेसने वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रिपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा गड आहे आणि या गडात विजय वडट्टीवार नावाचा वाघ असून हा वाघ अजूनही जिवंत आहे अशी डरकाळी फोडत कुणाचेही नाव न घेता वडट्टीवार यांनी मुनगंटीवार यांना चिमटा काढलाय। खूप आनंद आहे। महाराष्ट्रामध्ये हे जिल्हा चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा सर्वात यशस्वी जिल्हा आहे। हेही सांगतो, जे आम्ही मेहनत केली, पैसा, यंत्रणा, सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 5 आमदार, इथे केवळ एक दाखवून दिला जिल्ह्यातील लोकांनी की वडट्टीवार का टाइगर नाम का टाइगर अभी जिंदा है। चंद्रपूरमधील भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करताना काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपातील अंतर्गत कलहावर बोट ठेवलंय। भाजपचा पराभव झाला, त्याला कुठेतरी जे भाजपाचे अंतर्गत गटबाजी या ठिकाणी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात असतील, तालुक्यात असतील चालू आहे। नक्की त्याच्यामुळे भाजपाचं नुकसान झालं। अंतर्गत विरोध जे काही असतील ते बाजूला सारून शेवटी पक्षश्रेष्ठता, पक्षाची निष्ठा सर्वश्रेष्ठ समजून सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन काम केलं आणि त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचा दणदणीत विजय या ठिकाणी झाला। मंत्रीपद आणि विजय यात फरक आहे। जेव्हा शांताराम पोटदुखे मंत्री होते तेव्हा भाजपाकडून आपण जिंकलो होतो आणि आपण जेव्हा मंत्री होतो तेव्हा काँग्रेस जिंकली होती। मग इथे मंत्रीपदाचा काय संबंध येतो? ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यांना पाठिंबा देणं हे वरिष्ठांचं काम असतं, असं मत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी मुनगंटीवार यांच्या विधानालाच छेद दिलाय। मंत्रीपद आणि विजय असं असतंय की कधी कधी काय होते, आता 96 मध्ये
शांतारामजी पोटके मंत्री होते आणि ते मंत्री असताना मी जिंकलो होतो. आता 19 मध्ये मी मंत्री होतो तेव्हा काँग्रेस जिंकली होती. ज्या पदावर आपण आहोत, आमदारकी असेल, खासदारकी असेल, त्यांनी ज्या लोकांनी आपल्याला निवडून देण्याकरता मदत केली, नगरसेवकांनी, त्यांना विजयी करण्याची जिम्मेदारी आमची असते. चंद्रपूर जिल्ह्यात ज्या नगरपालिकांमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही त्या निकालांची समीक्षा केली जाईल. पुढे होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करताना ज्या ठिकाणी कमतरता राहिली आहे त्या दूर करण्यावर भर दिला जाणार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू. त्या संदर्भात निश्चितपणे, कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे, त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू. चंद्रपूरच्या पराभवानं जिल्ह्यातील पक्षांतर्गत खदखद बाहेर आल्यामुळे भाजपामध्ये सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झालंय. मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्व आणि पक्षाच्या धोरणाला जबाबदार धरलाय. त्यामुळे चंद्रपूरमधील हा वाद अधिक वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार नाही याची खबरदारी पक्षाला घ्यावी लागेल. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.